आता सर्वांनाच लोणचं केल्यानंतर एक प्रश्न पडतो, आमचं लोणचं खराब होतं, ते जास्त दिवस टिकतच नाही, त्याला लगेच बुरशी येते, असं का बरं होतं? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिल्यानंतर नक्कीच मिळेल। तर आज आपण एकाच रेसिपीमध्ये 2 प्रकारे हिरव्या मिरचीचं लोणचं करणार आहोत। मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा हिरव्या मिरचीचं लोणचं केलं की आरामात 6 महिने टिकले जाते, अजिबात ते खराब देखील होत नाही। अगदी साधी सोपी आणि कोणालाही सहज जमेल अशी ही रेसिपी आहे। मिरचीचं लोणचं करण्यासाठी या ठिकाणी मी 100 ग्रॅम मिरची 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन ती पूर्णपणे निथळून घेतलेली आहे। आता निथळून घेतलेली मिरची एका नॅपकिनवरती घालून पूर्णपणे ती कोरडी करून घेऊयात। अजिबात मिरची ही ओलसर राहता कामा नये। मिरचीमध्ये थोडंसं तरी पाणी राहिलं की लोणचं हे खराब होतं, अत्यंत महत्त्वाची अशी ही टीप आहे। नॅपकिनमध्ये छानपैकी मिरची पुसून झाल्यानंतर आता आपण ही मिरची कट करून घेऊयात। तर या ठिकाणी मी जास्त तिखट असणारी हिरवीगार अशी तिखट मिरची घेतलेली आहे, परंतु तुम्ही कमी तिखट खात असाल ना तर पोपटी रंगाची मिरची घेतली तरीही चालेल। आता सर्व मिरचीची देठं काढून आपण मधोमध ही मिरची कट करून घेऊया। मिरचीचे 2 मधोमध अशा प्रकारे तुकडे केल्यामुळे सर्व मसाला हा मिरचीला आतपर्यंत व्यवस्थित लागला जातो। मिरची कापताना हाताला आग होत असेल ना तर मिरची कापण्या अगोदर हाताला थोडंसं तेल किंवा तुम्ही ग्लोव्ज देखील घालून ही मिरची कट करून घेऊ शकता। हिरव्या मिरचीचं लोणचं केल्यानंतर जसं जसं ते मुरत जातं ना तसं त्या लोणच्याचा तिखटपणा कमी होतो, म्हणून मी ह्या ठिकाणी तिखट मिरची घेतलेली आहे। तर संपूर्ण मिरची आपण अशा प्रकारे मधोमध कट देऊन घेतलेली आहे। तर पोह्याच्या चमच्याने साधारणपणे आपण त्यामध्ये 1 ते सव्वा चमचा मीठ घालून घेऊयात। मीठ हे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1/3 कप विनेगर। आता विनेगर नसेल ना तर ह्या ठिकाणी 2 लिंबाचा रस देखील तुम्ही यामध्ये घालू शकता। मीठ आणि विनेगर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आपण ही मिरची मऊ पडण्यासाठी त्यावरती झाकण ठेवून फक्त 10 मिनिटांसाठी हे बाजूला ठेवून घेऊयात। मिरची मऊ पडेपर्यंत आपण झटपट लोणच्याचा मसाला तयार करूयात। तर त्यासाठी पाव चमचा जिरे, 100 ग्रॅम मिरचीच्या प्रमाणानुसारच मी हा मसाला तयार करत आहे। मिरची तुमची जास्त असेल ना तर ह्या मसाल्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। सव्वा चमचा बडीशेप, 20 ते 25 मेथी दाणे। मेथी दाणे अजिबात जास्त टाकू नका, नाहीतर लोणचं हे कडवट होऊ शकतं। हे सर्व जिन्नस हलकेसे आपण गरम करून घेणार आहोत, अजिबात खरपूस असे भाजून घेऊ नका। हे मसाले जास्त भाजले की लोणचं हे हलकंसं कडवट होतं, त्यामुळे हाताला सोसवेल इतपतच हे मसाले फक्त गरम करून घ्यावेत। हलकेसे मसाले सर्व गरम झाले की ते एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करूयात। आता त्याच पॅनमध्ये 2 चमचे आपण मोहरीची डाळ घालून हलकीशी गरम करून घेऊयात। मोहरीची डाळ नसेल ना तर 1.5 चमचा रेग्युलर मोहरी या ठिकाणी तुम्ही हलकीशी भाजून घेऊन ती लोणच्यामध्ये वापरली तरीही चालेल। डाळ देखील हाताला सोसवेल इतपत गरम झाली की ती एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात। 10 मिनिटांनंतर छान मिरची देखील मऊ पडलेली आहे, ती व्यवस्थित वर खाली करून घेऊन आता आपण त्यामध्ये इतर मसाले टाकूयात। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विनेगरच्या ऐवजी तुम्ही ह्या मिरचीमध्ये 2 लिंबाचा रस टाकला तरीही चालेल। 1 चमचा लाल तिखट टाकूयात। आता लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग। आता तुम्ही म्हणाल तिखट मिरची देखील घेतलेली आहे आणि त्यामध्ये लाल तिखट टाकलेले आहे, तर लोणचं तिखट नाही होणार ना? परंतु जसं लोणचं मुरलं जातं ना तसं लोणच्याचा तिखटपणा हा कमी होतो, त्यामुळे मी त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेले आहे। अर्धा चमचा हातावरती चोळून घेतलेला ओवा,
जिरे, बडीशेप, मेथीची भाजून घेऊन त्याची मिक्सरला पावडर करून ती देखील घालून घेतलेली आहे. आणि त्यानंतर भाजलेली मोहरीची डाळ. मी मोहरीची डाळ वापरली ना म्हणून ती मिक्सरला फिरवून घेतलेली नाही, परंतु तुम्ही मोहरी वापरणार असाल ना ती मिक्सरला भाजून घेऊन थोडीशी फिरवून घेऊन नंतरच मिरचीमध्ये घाला. आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर या ठिकाणी पहा किती छानपैकी या मिरचीच्या लोणच्याला कलर आलेला आहे ना. तेल न घालता हे हिरव्या मिरचीचं लोणचं महिनाभर छान टिकलं जातं. अजिबात ते खराब देखील होत नाही. परंतु हे मिरचीचं लोणचं 6 महिने टिकवायचं असेल ना तर त्यामध्ये कोमट केलेलं 2 पै तेल घालून व्यवस्थित मिक्स करून आपण हे मिरचीचं लोणचं 6 महिने छानपैकी टिकवू शकतो. अजिबात ते खराब देखील होत नाही. तेल न घालताही देखील हे मिरचीचं लोणचं 15 दिवस बाहेर आणि उरलेले 15 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून हे मिरचीचं लोणचं टिकवू शकता. कोणतंही लोणचं स्टोअर करताना काचेच्या भरणीमध्ये आणि ती काचेची भरणी पूर्णपणे कोरडी करून घेतलेली असावी किंवा काचेची भरणी तुम्ही उन्हामध्ये 1 तासभर ठेवली की छानपैकी कोरडी झाल्यानंतरच त्यामध्ये लोणचं भरून ठेवावं. भरणीमध्ये थोडासा तरी पाण्याचा अंश राहिला की तरी देखील लोणचं हे खराब होऊ शकतं. ही देखील अत्यंत महत्त्वाची टीप आहे. तर तुम्ही देखील अशाच प्रकारे झटपट मिरचीचं लोणचं करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. चला भेटूया एखाद्या अशाच नवीन साध्या सोप्या रेसिपीमध्ये.